हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण या व्हिडिओमध्ये घरातली कामं करतो डेली रूटीनची त्याची व्होकॅब्युलरी आणि त्याची काही सेंटेन्सेस शिकणार आहोत। इंग्लिश वाक्य तुम्ही अगदी रोज काम करत असताना बोलायची आहेत। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि कमेंट करून सुद्धा सांगा। चला तर मग सुरुवात करूया। वेक अप, I will wake you up at 5 किंवा मग I will wake you up at 5 o'clock म्हटलं तरी चालेल। म्हणजे मी तुला 5 वाजता उठवीन। I wake up at 6 o'clock, तुम्ही जर 6 वाजता उठत असाल तर I wake up at 6 किंवा मग 6 o'clock म्हटलं तरी चालतं। मी 6 वाजता उठतो। Turn off the alarm, Raju get up and turn off the alarm. राजू गेट अप अँड टर्न ऑफ द अलार्म, म्हणजे राजूने उठून अलार्म बंद केला। गेट ऑफ द बेड, तुम्ही उठला, जागे झालात, आता बेडवरून खाली उतरा, म्हणजे गेट ऑफ द बेड। आय गेट अप ॲट 5 डेली, आय गेट अप ॲट 5 डेली, मी रोज 5 वाजता उठतो किंवा मी रोज 5 वाजता उठते। आय गेट अप ॲट 5 डेली। इट्स टाइम टू गेट अप, उठायची वेळ झाली, इट्स टाइम टू गेट अप। मेक द बेड, आपण उठल्यानंतर बेड तयार करतो ना, नीटनेटकं करतो ना, तर ते मेक द बेड। आय मेक द बेड एव्हरी डे, उठल्यानंतर बेड नीटनेटकं करणं, आय मेक द बेड एव्हरी डे। मी रोज बेड व्यवस्थित करतो, उठल्यानंतर बेड व्यवस्थित करतो। चेंज द बेडशीट किंवा मग चेंज द शीट म्हटलं तरी चालते। प्लीज चेंज द बेडशीट ऑन द बेड किंवा मग बेडशीटच्या ऐवजी तुम्ही शीट वापरलं तरी चालतंय। प्लीज चेंज द शीट ऑन द बेड, बेडवरील बेडशीट बदला। ब्रश युअर टीथ, डोंट फॉरगेट टू ब्रश युअर टीथ, आपले दात घासायला विसरू नका। डोंट फॉरगेट टू ब्रश युअर टीथ। आय ब्रश माय टीथ एव्हरी मॉर्निंग अँड नाईट, मी सकाळी आणि रात्री दात घासते। आय ब्रश माय टीथ एव्हरी मॉर्निंग अँड नाईट। वॉश युअर फेस, आय एम वॉशिंग माय फेस, आय एम वॉशिंग माय फेस, मी माझा चेहरा धुत आहे। आय वॉश माय फेस आफ्टर ब्रशिंग, आय वॉश माय फेस आफ्टर ब्रशिंग, मी ब्रश केल्यानंतर माझा चेहरा धुते। डू योगा, I do yoga for about 45 minutes. I do yoga for about 45 minutes. मी सुमारे 45 मिनिटं योगा करतो किंवा योगा करते। Go for a walk, जर तुम्ही समजा बागेमध्ये फिरायला जात असाल तर go for a walk हा शब्द वापरायचा। Let's go for a walk in the park, चला बागेमध्ये फिरायला जाऊया किंवा उद्यानात म्हणजेच बागेमध्ये फिरायला जाऊया। Going for a walk in the morning is a good habit. Going for a walk in the morning is a good habit. Go to gym, जर तुम्ही समजा योगा करत नसाल, वॉकला जात नसाल आणि जिमला जात असाल तर तुम्ही हे पण म्हणू शकता, I usually go to the gym. आता इथं सेंटेन्स लिहिलेलं आहे, he usually go to the gym, म्हणजे तो सहसा जिमला जातो। He usually go to the gym. डाएट अँड एक्सरसाइज आर इक्वली इम्पॉर्टंट, म्हणजे डाएट आणि एक्सरसाइज हे दोन्ही पण तितकेच महत्त्वाचे आहेत आपल्या आरोग्यासाठी। टेक अ शावर, आय टेक अ शावर आफ्टर एक्सरसाइज, आय टेक अ शावर आफ्टर एक्सरसाइज, म्हणजे मी व्यायामानंतर आंघोळ करतो। एव्हरीवन शुड टेक बाथ अर्ली इन द मॉर्निंग, प्रत्येकाने सकाळी लवकर आंघोळ केली पाहिजे। गेट ड्रेस्ड, आय युजली गेट ड्रेस्ड बिफोर आय हॅव ब्रेकफास्ट, म्हणजे मी सहसा नाश्ता करण्यापूर्वी कपडे घालते। शाळेमध्ये जायचंय मला किंवा कामावर जायचंय तर मी नाश्ता करण्यापूर्वी अगोदर कपडे घालते आणि नंतर नाश्ता करते। आय युजली गेट ड्रेस्ड बिफोर आय हॅव ब्रेकफास्ट। नेक्स्ट सेंटेन्स आहे, आय गेट ड्रेस्ड इन समथिंग दॅट मेक्स मी फील कम्फर्टेबल, मला जी आरामदायक कपडे वाटतात ती मी घालते। I don't have time to put on makeup. I don't have time to put on makeup. माझ्याकडे मेकअप करायला वेळ नाहीये।
आय डोंट हॅव टाइम टू पुट ऑन मेकअप. किंवा मग तुम्ही थोडासा मेकअप करत असाल, आय पुट सम मेकअप ऑन. आय पुट सम मेकअप ऑन म्हणजे मी थोडा मेकअप केला. हॅव ब्रेकफास्ट, आता तुम्ही आंघोळ केली, कपडे घालून तयार झालाय, तुम्हाला नाश्ता करायचा आहे आता. आय युजली हॅव ब्रेकफास्ट ॲट अबाउट 8. आय युजली हॅव ब्रेकफास्ट ॲट अबाउट 8. मी सहसा 8 वाजता नाश्ता करते. आय बिलीव्ह ब्रेकफास्ट इज द मोस्ट इम्पॉर्टंट मील ऑफ द डे. म्हणजे माझा असा विश्वास आहे की नाश्ता हा दिवसाचं सगळ्यात महत्त्वाचं जेवण आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे, रीड द न्यूजपेपर. माय फादर रीड्स द न्यूजपेपर एव्हरी डे. म्हणजे माझे वडील रोज वर्तमानपत्र वाचतात किंवा रोज पेपर वाचतात. आय स्पेंड अ लिटल टाइम टू रीड न्यूजपेपर फॉर प्लेजर. आय स्पेंड अ लिटल टाइम टू रीड न्यूजपेपर फॉर प्लेजर. गो टू स्कूल. आफ्टर हॅव्हिंग ब्रेकफास्ट आय गो टू स्कूल. आफ्टर हॅव्हिंग ब्रेकफास्ट आय गो टू स्कूल म्हणजे मी नाश्ता करून झाला माझा की मी शाळेत जाते. किंवा मग तुम्ही गो टू वर्क सुद्धा इथं म्हणू शकता. आफ्टर हॅव्हिंग ब्रेकफास्ट आय गो टू वर्क. ड्राईव्ह टू वर्क, तुम्ही कामावर कसं जाता? समटाइम्स आय ड्राईव्ह टू वर्क. समटाइम्स आय ड्राईव्ह टू वर्क किंवा मग समटाइम्स आय वॉक. जर जवळचं अंतर असेल तर समटाइम्स आय वॉक म्हणजे कधी कधी मी कामावर गाडी घेऊन जातो आणि कधी कधी मी चालत जातो. समटाइम्स आय ड्राईव्ह टू वर्क अँड समटाइम्स आय वॉक. वेट फॉर द बस, समजा तुम्ही कामावर बसने जात असाल किंवा ऑफिसला बसने जात असाल, स्कूलला बसने जात असाल, तर तुम्ही हे वाक्य तिथे वापरू शकता. आय एम वेटिंग फॉर द बस टू गो टू द ऑफिस. आय एम वेटिंग फॉर द बस टू गो टू द ऑफिस. किंवा मग तुम्ही शाळेत जात असाल तर आय एम वेटिंग फॉर द बस टू गो टू द स्कूल. किंवा तुम्ही तुम्हाला शॉपिंगला जायचंय, मार्केटला जायचंय, तर त्याऐवजी ऑफिसच्या ऐवजी तुम्ही तो शब्द तिथं घालू शकता. मी ऑफिसला जाण्यासाठी बसची वाट पाहत आहे. डू हाऊसहोल्ड चोर्स म्हणजे घरातली कामं. शी इज डुईंग हाऊसहोल्ड चोर्स ऑल डे. शी इज डुईंग हाऊसहोल्ड चोर्स ऑल डे. ती दिवसभर घरातली कामं करत असते. शी इज डुईंग हाऊसहोल्ड चोर्स ऑल डे. एव्हरीवन शुड हेल्प टू डू हाऊसहोल्ड चोर्स. प्रत्येकानं घरातली कामं करायला मदत केली पाहिजे. डू द लॉन्ड्री. शी इज डुईंग द लॉन्ड्री. ती कपडे धुत आहे. शी इज डुईंग द लॉन्ड्री. शी डीड द लॉन्ड्री अँड हँग इट आउट टू ड्राय. म्हणजे तिने कपडे धुवून झालेत तिचे आणि ती बाहेरच्या दोरीवर वाळत टाकतीये. हँग आउट द क्लोथ्स. प्लीज हँग आउट द क्लोथ्स म्हणजे बाहेर कपडे वाळत घाल. प्लीज हँग आउट द क्लोथ्स. शी इज हँगिंग आउट द क्लोथ्स ऑन द क्लोथ्स लाईन. शी इज हँगिंग आउट द क्लोथ्स ऑन द क्लोथ लाईन म्हणजे बाहेरच्या दोरीवरती, कपड्यांच्या दोरीवरती कपडे वाळत घालतीये. स्वीप द फ्लोर. शी इज स्वीपिंग द फ्लोर. शी इज स्वीपिंग द फ्लोर म्हणजे ती फरशी साफ करत आहे, फरशी झाडून काढत आहे. आय यूज अ ब्रूम टू स्वीप द फ्लोर. आय यूज अ ब्रूम टू स्वीप द फ्लोर म्हणजे मी फरशी साफ करण्यासाठी झाडू वापरते. टेक आउट द गार्बेज किंवा मग गार्बेजच्या ऐवजी तुम्ही ट्रॅश हा सुद्धा शब्द वापरू शकता. टेक आउट द ट्रॅश. डोंट फॉरगेट टू टेक आउट द गार्बेज. डोंट फॉरगेट टू टेक आउट द गार्बेज. कचरा बाहेर काढायला तुम्ही विसरू नका. डोंट फॉरगेट टू टेक आउट द गार्बेज. विल समवन टेक आउट द गार्बेज. विल समवन टेक आउट द गार्बेज कोणी कचरा उचलेल का? डस्ट द फर्निचर. शी डस्ट द फर्निचर एव्हरी डे. ती दररोज फर्निचरची धूळ झाडते किंवा फर्निचर साफ करते. स्क्रब द फ्लोर. शी यूज्ड द ब्रश टू स्क्रब द फ्लोर. शी यूज्ड द ब्रश टू स्क्रब द फ्लोर म्हणजे फरशी घासण्यासाठी तिनं ब्रशचा वापर केला. हॅव लंच. आता एवढी सगळी कामं झाली, आता दुपारची वेळ झाली, आपल्याला जेवण करायचंय, तर दुपारच्या जेवणाला लंच म्हणतात. हॅव लंच. वी युजली हॅव लंच टुगेदर. वी युजली हॅव लंच टुगेदर म्हणजे आम्ही सहसा दुपारी एकत्र जेवण करतो. आय ट्राय टू कीप माय लंच लाईट अँड हेल्दी. आय ट्राय टू कीप माय लंच लाईट अँड हेल्दी. मी दुपारचं जेवण शक्यतो हलकं आणि पौष्टिक घेण्याचा प्रयत्न करते. खूप कामं झालीत, आता थोडासा ब्रेक घ्या. आय थिंक दिस इज अ गुड टाइम टू टेक अ ब्रेक.
I think this is a good time to take a break. A lot of work is done. Now let's take a break. A lot of work is done. Now let's take a break. म्हणजे भरपूर कामं करून झालेली आहेत, आपण थोडासा आता ब्रेक घेऊया. टेक अ नॅप म्हणजे दुपारच्या जेवणानंतर आपण थोडीशी विश्रांती घेतो, त्याला नॅप हा शब्द वापरला जातो. स्लीप नाही वापरला जात, तर नॅप आपण त्यावेळी थोडा वेळच झोपतो ना, म्हणून नॅप हा शब्द वापरला जातो. आय युजली टेक अ नॅप आफ्टर लंच. आय युजली टेक अ नॅप आफ्टर लंच. वॉटर द प्लांट्स. यू ओनली नीड टू वॉटर द प्लांट्स एव्हरी अदर डे. एक दिवसाआड आपण झाडांना पाणी दिलं पाहिजे. क्लिप द नेल्स किंवा मग कट द नेल्स म्हटलं तरी चालतंय. आय क्लिप्ड माय ब्रदर्स नेल्स म्हणजे मी माझ्या भावाची नखे कापली. आय क्लिप्ड माय ब्रदर्स नेल्स. वी शुड कट द नेल्स वन्स अ वीक किंवा मग वी शुड क्लिप द नेल्स वन्स अ वीक म्हणजे आठवड्यातून आपण एकदा नख कापली पाहिजेत. टायडी अप. द रूम इज अ मेस. द रूम इज अ मेस प्लीज टायडी अप म्हणजे रूम मध्ये खूप गोंधळ झालाय, खूप पसारा झालाय, तर तो आवरा तुम्ही. इट्स युअर टर्न टू टायडी अप द रूम. आता ही तुझी वेळ आहे, तुझी पाळी आहे रूम आवरायची. फोल्ड. आय लाईक टू फोल्ड क्लोथ्स विथ माय मदर. आय लाईक टू फोल्ड क्लोथ्स विथ माय मदर म्हणजे माझ्या आईसोबत कपड्यांच्या घड्या घालायला मला आवडतात किंवा कपडे फोल्ड करायला मला आवडतात. आय लाईक टू फोल्ड क्लोथ्स विथ माय मदर. विल यू हेल्प मी फोल्ड अप द क्लोथ्स. विल यू हेल्प मी फोल्ड अप द क्लोथ्स म्हणजे तू मला कपड्यांची घडी घालायला मदत करशील का. गेट होम. आय गेट होम फ्रॉम स्कूल ॲट 5 in the evening. I get home from the school at 5 in the evening. मी संध्याकाळी 5 वाजता शाळेतून घरी येतो किंवा मग तुम्ही कामावरून येत असाल तर स्कूलच्या ऐवजी तिथं ऑफिस हा शब्द वापरा. I get home from office at 5 in the evening. Play with friends. Today I played with my friends. Today I played with my friends. आज मी माझ्या मित्रांबरोबर खेळलो. Today I played with my friends. हँगिंग आउट विथ फ्रेंड्स म्हणजे मित्रांबरोबर फिरायला जाणं आवडणं. आय लाईक हँगिंग आउट विथ फ्रेंड्स. आय लाईक हँगिंग आउट विथ फ्रेंड्स म्हणजे मला मित्रांबरोबर फिरायला आवडतं. आय लाईक हँगिंग आउट विथ फ्रेंड्स. कुक डिनर संध्याकाळच्या जेवणाला डिनर म्हणायचं. कुक डिनर. माय मदर इज कुकिंग डिनर. माय मदर इज कुकिंग डिनर. सेट द टेबल. Could you set the table for dinner? Could you set the table for dinner? म्हणजे तुम्ही जेवणासाठी टेबल सेट करू शकता का. I set the table for dinner म्हणजे मी जेवणासाठी टेबल तयार केलाय. I set the table for dinner. Have dinner. We all eat dinner together at 8:30 p.m. We all eat dinner together at 8:30 p.m. रात्री 8:30 वाजता आम्ही सर्वजण एकत्र जेवण करतो. डू होमवर्क. चिल्ड्रन ऑलवेज वेट अंटिल द लास्ट मिनिट टू डू होमवर्क म्हणजे गृहपाठ करण्यासाठी मुलं शेवटच्या क्षणापर्यंत थांबतात, पण लवकर काय गृहपाठ करत नाहीत. चिल्ड्रन ऑलवेज वेट अंटिल द लास्ट मिनिट टू डू होमवर्क. आय हेल्प माय सन टू डू हिज होमवर्क म्हणजे माझ्या मुलाचा मी गृहपाठ करण्यासाठी त्याला मदत करते. I help my son to do his homework. Do the dishes. After dinner, I do the dishes. After dinner, I do the dishes. I wash the dishes असंही म्हणू शकता. Do the dishes किंवा wash the dishes. आपण जेवणाच्या अगोदर भांडी पुसून घेतो ना. Dry the dishes before eating. Dry the dishes before eating. Clear the table. आपण टेबल सेट केलता त्याच्यानंतर त्याच्यावर जेवण केलं, मग आता तो क्लिअर करायला पाहिजे ना. क्लिअर द टेबल. आय क्लिअर द टेबल आफ्टर डिनर. आय क्लिअर द टेबल आफ्टर डिनर म्हणजे मी जेवणानंतर टेबल साफ करते. क्लिअर द टेबल इमिडिएटली आफ्टर द मील. क्लिअर द टेबल इमिडिएटली आफ्टर द मील. मील म्हणजे जेवण. वाईप ऑफ द टेबल. डोंट फॉरगेट वाईप ऑफ द टेबल. डोंट फॉरगेट वाईप ऑफ द टेबल म्हणजे टेबल पुसायला विसरू नका.
Read the book. I always read the book before sleeping. I always read the book before sleeping. म्हणजे मी नेहमी झोपण्यापूर्वी पुस्तक वाचते. Go to bed. I think I go to bed early tonight. I think I go to bed early tonight. Before going to bed, I lock all the doors. Before going to bed, I lock all the doors. म्हणजे मी रात्री झोपण्यापूर्वी सगळे दरवाजे बंद करून झोपतो. तर फ्रेंड्स, आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की युजफुल होईल. या व्हिडिओमध्ये मी घरातली सगळी कामं समाविष्ट करण्याचा प्रयत्न केलाय. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.